नमस्कार मित्रांनो, तुम्हाला भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्याबरोबरच आज श्रावणाचा पहिला शनिवार आहे. दरवर्षीप्रमाणे आज आपण जेजुरीच्या श्री खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी कडेपठारला जाणार आहोत. आता आपण पुणे ते पंढरपूर पालखी महामार्गावर आहोत. हा रस्ता सहापदरी आहे आणि पंढरपूरपर्यंत असाच रस्ता आहे. सासवडवरून जेजुरीला जायला आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात. यमाई शिवरे आलेले आहे मित्रांनो. हे यमाई मातेचं स्वयंभू मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. जेजुरीच्या अलीकडे आपल्याला हा टोल नाका लागतो, पण ह्या टोल नाक्याला आपल्याला स्थानिकांना टोल नाहीये. आधार कार्ड दाखवून आपण इथनं जाऊ शकतो. जेजुरी गडाचं पहिलंच दर्शन. 5 मिनिटात आपण जेजुरीत पोहोचतोय. जेजुरीच्या सुरुवातीलाच आपल्याला कडेपठारकडे जाण्यासाठी उजवीकडे वळायचंय. इथं प्रवेश करण्यासाठी आपल्याला शुल्क भरावं लागतं. जेजुरी गडाच्या पायथ्याला पश्चिमेकडून जो रस्ता जातो चिंचेच्या बागेतून, तो इकडून जातो सरळ जेजुरी गडाच्या पायथ्याला. आपण सरळ निघालो आहे, कडेपठारच्या पायथ्याला निघालेलो आहे. जेजुरी गडाच्या नैऋत्य दिशेस कडेपठार हे खंडोबाचे मूळ स्थान आहे. समुद्रसपाटीपासून 992 मीटर उंच आणि जेजुरी गावापासून 259 मीटर उंच आहे. कडेपठारी जाण्यासाठी जेजुरी गडावरून आणि पायथ्यापासून असे 2 मार्ग आहेत. जेजुरीमध्ये चिंचेच्या बागेपासून गाडी रस्त्याने कडेपठारच्या पायथ्याला पोहोचता येते. येथून पुढे पायरी मार्गाने जायला लागतं. जेजुरी गावातून सुमारे 1.5 किलोमीटर गाडीने विजाळापर्यंत पोहोचता येते. कडेपठार हे खंडोबाच्या अवताराचे मूळ स्थान आहे. जेजुरी गडाच्या पूर्वीपासूनचे हे स्थान आहे. या परिसरात जुन्या काळी वीज पडून झरा उत्पन्न झाला होता, म्हणून या परिसराला विजाळा म्हणतात. येथे पायथ्याला एक शंकराची मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारच्या कमानीपासून पायरी मार्गाला सुरुवात होते. या रस्त्यावरती 750 पायऱ्या आहेत. जुन्या काळात हा पायरी मार्ग नव्हता. डोंगरातील रस्त्याने पायवाटाने वरती चढायला लागायचे. आत्ता अलीकडे कडेपठार ट्रस्टने भाविकांच्या देणग्यांमधून हा पायरी मार्गाचं काम चालू केलेलं आहे. त्याचबरोबर बसण्यासाठी भाविकांना अशा पद्धतीची सोय देखील करण्यात आलेली आहे. इथून आपल्याला मल्हारसागर धरणाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या जेजुरी गड आणि जेजुरी शहराचे अत्यंत विहंगम असं दृश्य दिसतं. रस्त्याच्या डाव्या बाजूस डोंगर कपारीत बानाईचे स्थान आहे. बानाई खंडोबाची दुसरी बायको. पूर्वजन्मी ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे या जन्मी खंडोबाची पत्नी झाल्याचे मानले जाते. समोर कडेपठारकडे जाणारे 2 रस्ते फुटतात. पश्चिमेकडील चढणीच्या रस्त्याने चढून वर गेलं की समोर पूर्वाभिमुख देऊळ लागते. हे हेगडे प्रधानाचे. मार्तंड मल्लासूर युद्धात विष्णूंनी मार्तंडाचे प्रधान बनून युद्ध केले. यामुळे हेगडी प्रधान हा विष्णूंचा अवतार मानला जातो. हेगडी प्रधान हा बानाईचा भाऊ होता आणि बानाई विवाहानंतर तो खंडोबाचा प्रधान बनल्याचेही सांगतात. या मंदिरात हेगडी प्रधानाच्या 2 मूर्ती आहेत. या मंदिराच्या पुढेच सिद्धपुरुष भगवानगिरी यांचा मठ आहे. या मंदिरात 2 समाध्या असून एक भगवानगिरींची असून दुसरी त्यांचे शिष्य ज्वालागिरी यांची आहे. पुढे मंदिराकडे निघाले की रस्त्याच्या पश्चिमेकडे थोड्या अंतरावर डोंगराच्या कडेला एक शेंदूर लावलेली शिळा दिसते. ती वीरभद्राची. वीरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणीमधील देव असून तो शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाचे मणिमल्लासुरासोबत जे युद्ध झाले त्या युद्धामध्ये मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन आणि दैत्यशैल यांनी केलेला चक्रव्यूह भेदून त्यांचा वध करून विजय मिळवणारे वीरभद्र यांची स्थापना येथे केलेली आहे. थोडं पुढं गेल्यानंतर पश्चिमेस पूर्वाभिमुख राम मंदिर आहे. 3 कमानी, सदर आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे मंदिर इसवी सन 1790 उभारण्यात आले आहे. गर्भगृहात राम, लक्ष्मण, सीता यांची प्रतिमा आणि एक द्विलिंग आहे. मंदिरासमोर एका मेघडंबरीमध्ये हनुमान प्रतिमा आहे.
या रस्त्याने आपण कडेपठार मंदिराच्या मागच्या बाजूला पोहोचतो. जुन्या काळी या मंदिराच्या भोवती ओवऱ्या असणारा दगडी कोट होता. मंदिराच्या उत्तर बाजूने पुढे गेले की एका दगडी पश्चिमाभिमुख मेघडंबरीमध्ये नंदी प्रतिमा आहेत. याच्या मागे पूर्व दरवाजा आहे. समोर खंडोबाचे मुख्य मंदिर दिसते. मंदिर व नंदी मेघडंबरीमध्ये सुमारे 20 फूट व्यासाचे दगडी कासव आहे. मंदिराची रचना 3 कमानी, सदर, मंडप, गर्भगृह अशी आहे. मंडपाचे प्रवेशद्वारावर जय विजय प्रतिमा आहे. मंडपात एक दगडी कासव व धातूची स्वान प्रतिमा आहे. मंडपातील दरवाज्यातून आपण गर्भगृहात एक आयताकृती योनीत खंडोबा व म्हाळसा यांची द्विलिंग आहेत. यांच्या पाठीमागे धातूचे नाग, श्वान इत्यादी प्रतिमा आहेत. या प्रतिमाच्या मागे खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेत. या मूर्तीच्या उत्तरेस संगमरवरी गणेश प्रतिमा आहे, तर दक्षिण बाजूस नव्याने बसवलेली मार्तंड प्रतिमा आहे. पाठीमागे देवळीत बसवलेली सुमारे 3 फूट उंच व 2 फूट रुंद असलेली मार्तंड भैरवाची चतुर्भुज दगडी प्रतिमा आहे. तिच्या आसनावर मणी आणि मल्ल यांची नरमुंड कोरलेली आहेत. मार्तंडाच्या दोन्ही बाजूस त्यांच्या पत्नींचे उभ्या प्रतिमा आहेत. हे खंडोबाच्या अवताराचे मूळ ठिकाण. येथे शंकरांनी मार्तंड अवतार धारण केला अशी मान्यता आहे. हे मंदिर खूप प्राचीन आहे. मागील बाजूस पंचलिंग मंदिर आहे. या मंदिराची रचना 3 कमानी, सदर व गर्भगृह अशी असून गर्भगृहात पंचलिंग व गणपतीची मूर्ती आहे. मूळतः शंकर ही देवता पंचमुख असल्याचे मानले जाते. त्याची स्थापना येथे करण्यात आलेली आहे. या पंचलिंग दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार व जयद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट असल्यामुळे कडेपठार मंदिराला अशी छान तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. सगळेजण भेटले. इथं देव प्रकट झाला. त्यांनी इथनं मणिमल्ल्याला सगळं मारलं जुन्या गडावर. इथं जुन्या गडावर. आणि मग सगळ्या भक्तांनी सांगितलं की तुम्ही इथंच राहा. मग देव इथंच राहायला लागला. आणि नंतर बऱ्याच वर्षांनी आता त्यांचा एक भक्त होता. तो रोज जेजुरीतनं वरती जायचा, पूजा अर्चा करायचा आणि माघारी यायचा. नंतर तो जसा म्हातारा झाला त्याला जमाना. मग त्यांनी देवाला सांगितलं की देवा, आता मला काही जमा नाही, तुम्ही माझ्या घरी चाला, मला आता हे वरती चढ उतार जमा नाही. मग देवानी त्याला म्हणला की तू पुढं पुढं चाल, मी तुझ्या मागं मागं येतो, फक्त एक अट आहे की तू मागं वळून नाही बघायचं. मग तो पुढं पुढं चालला, देव त्याच्या मागं मागं. पण पुढं तिथं ते आत्ताचं मंदिर आहे ना, तिथं आल्यावर त्याला अशी शंका आली की देव आपल्याला आहे का नाही मागं पाहिलं. हां, म्हणून त्यांनी मागं बघितलं. नवीन गडे असतात तिथं. हां, मग तिथं बघितल्यावर देव तिथंच म्हणजे देव तिथंच राहिला. कडेपठारच्या श्री खंडेरायाचं दर्शन घेऊन जेजुरीमध्ये आल्यानंतर वज्रपुरंदर फाउंडेशन ग्रुपचे अध्यक्ष संदीप शेठ राऊत यांनी आम्हा सर्वांसाठी नाश्त्याची सोय केली होती. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय मल्हार.